नमस्कार. आज कुळकी या ठिकाणी ग्रामसभेचं काल नियोजन झालं. काल मला वाटते तक्कू ग्रामसभा आयोजित केली आणि ती ग्रामसभा काल झाली कुळकीमध्ये. ग्रामसभेचं विस्तरण किंवा त्याचं जे काही अभ्यासिकाची झाली ग्रामसभेची, त्यावेळेस सरपंच, ग्रामसेवक, काही सदस्य होते. आम्ही ज्या काही गोष्टी त्यांना विचारल्या, जे काय कुळकीमध्ये चालले, जे काय आम्ही त्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत आणि ते खरे आहेत, ते भ्रष्टाचाराचे असतील का त्यांच्या काय चुकीच्या वागणुकीचे असतील, त्या कामगाराच्या चुकीच्या वागणुकीचे असतील, ह्या सर्वच अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि ते खरे आहेत. परंतु त्यांचा असा विषय झालाय की कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी दोघांनी बी, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, हे कुणीही त्याचं उत्तर दिलेलं नाही किंवा त्यांनी खुलासा केला नाही. आणि परत सेपरेट त्यांनी मीडिया घेऊन जे आरोप केल्यात, ही तुम्हाला वाटतं शोभत नाही. कुळकी गावासारख्या मोठ्या एका गावाला ही शोभत नाही. विकास कामाचा जर त्याचा विचार केला तर आतापर्यंत तुम्ही सर्वे करा, रस्ते बघा, त्या रस्त्याला वाढलेलं गवतं बघा, काँग्रेस बघा, पाण्याच्या सुविधा बघा. आज कॅनेलला पाणी काय कामानिमित्त थांबलं होतं. खरं वास्तव कुळकी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, जे कोण त्याचं नेतृत्व करतंय, ह्या सगळ्यांनी गावाला पाणी पुरवायचं काम करणं गरजेचं होतं. 8-8 दिवस लोकांना पाणी नाही, 5-5 दिवस लोकांना प्यायचं पाणी आलं नाही. अशा परिस्थितीनं 20,000-25,000 लोकसंख्येचं गाव, ह्या गावामध्ये भयानक परिस्थिती. मग मला सांगा, पाणी जर नसेल तुम्ही उपलब्ध करू दे, एवढे कोट्यवधी रुपयाची ग्रामपंचायत, आणि तुम्ही ह्यासाठी जर म्हणता असाल की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, मग पैसे गेले कुठे? तुम्ही काय केलं त्या पैशाचं? तुम्ही वैयक्तिक जवळच्या लोकांना, सदस्यांना तुम्ही कंत्राट देता, त्याच्या माध्यमातून तुम्ही पैसा कमावता, लोकांची दिशाभूल करता. हे चुकीचं आहे. आणि तुम्ही आता परत त्याच्यावर आरोप करताय की असं काय घडलेलंच नाही. तुम्ही आम्हाला एक काम दावा, तुमचं एखादं विकसित कुठलं तरी काम दावा, आम्ही मान्य करायला तयार आहे. आदरणीय आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्यांच्या माध्यमातून जेवढी कामं झाली तेवढी ह्यांच्या 30 वर्षाच्या कालावधीत कामं झालेली नाहीत. आत्ताच आमदार फडात सचिन पाटलांनी बी कामं दिलेली आहेत. हे सगळं आता हे आमच्यावरच खेळ चाललेला आहे. परंतु ह्यांना दावायचं एक आणि करायचं एक, अशी काहीतरी परिस्थिती आहे. आज सर्व सदस्य असतील, आता संदीप नेवशी आहेत, राजन खिलारे आहेत, रणजित जाधव आहेत, जयकुमार शिंदे आहेत, ह्या सगळ्यांनीच आम्ही काल त्याचा सक्रिय भाग घेतलाय त्या विषयामध्ये. आणि त्याच्यापेक्षा दुसरा एक विषय, ह्या कुळकीमध्ये सलग 30 वर्षे आदरणीय महाराज साहेब यांचं नेतृत्व आहे आणि ह्यांची सत्ता आहे. त्यांच्यातलाच एक सदस्य काल म्हणतोय की 21 मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. ह्याचा बी त्यांनी खुलासा करावा ना आता नक्की, की नक्की भ्रष्टाचार झाला ना, तुम्ही ती काढा आणि दावा सगळ्यांना. मी पत्रकारांना बी विनंती करतो की बाबांनो, ह्याच्यात तुम्ही खोलात जावा. हे जनतेचा पैसा आहे, काय झाल्याचं नक्की कळलं पाहिजे आपल्याला. एवढंच. आणि बाकीचं मग संदीप नेवशी सांगतो. नमस्कार. काल झालेल्या ग्रामसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारले, त्याचा कुठल्याही प्रश्नाचा त्यांना सडेतोडपणे आणि खरं उत्तर देता नाही आलं. आम्ही विचारलं की तुम्ही ठराविक ठेकेदाराला टेंडर दिली का? तुमच्या कर्मचाऱ्यांनी ह्याच्या नावावरती, ठेकेदारांच्या नावावरती टेंडर घेऊन कर्मचाऱ्यांनी कामं केली का? तर हे सत्य आहे. हे सत्य आम्ही तुम्हाला समोर दाखवतो. तुम्ही म्हणताय ना आता, आज तुम्ही पत्रकाराद्वारे आम्हाला काय सांगितलं की विरोधक म्हणतात की काम ठेकेदारांनी, एकच ठेकेदार आहे, तुम्ही सिद्ध करा. आम्ही ते सिद्ध करायला कधीही तयार आहोत आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवूच. कारण भ्रष्टाचार झालाय का तर झालाय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण आता आम्ही कुळकीतलं बदलणार आहोत.
का तर 100% बदलणार आहोत. कोळकी ग्रामस्थांना बिन भ्रष्टाचारी स्वच्छ कारभार आम्ही करून दाखवणार, कसं दाखवणार. ह्यांचा भ्रष्टाचार आहे का तर आहेच, आणि तो भ्रष्टाचारांनी कधीही ओपन यावं, कधीही आम्हाला विचारावं, आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन येतो. एकच कॉन्ट्रॅक्टर किती वेळा आणि किती कामं करू शकतो. बाकीचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत. ऑफलाईन टेंडर, ऑनलाईन टेंडर असताना ऑफलाईन करायची गरज काय. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे टेंडर ऑनलाईनच झालं पाहिजे. जो सक्षम असेल तो टेंडर घेईल, तो काम करेल, तो उत्कृष्ट दर्जाचं काम करेल. तुम्ही तुमच्या इथं संबंध जपण्यासाठी कोणाला तरी काम देणार, तो कामाचा क्वालिटी दर्जा निकृष्ट असणार, त्याचे पैसे ते गावाचे वायाला जाणार, परत त्याच कामावरती परत दुसरा पैसे तुम्ही निधी टाकणार. हे कुठेतरी थांबवायचं आहे आम्हाला. ह्यासाठी ज्येष्ठ आमचे जयकुमार शिंदे असतील, बाळासाहेब काशीद असतील, सर्व भाजपा टीम, सर्व कोळकी भाजपा टीम आम्ही त्यावरती काम करून हे आहे का तर सत्याला सत्य, असत्याला सत्य करून दाखवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्ते, मी राजन खिलारे. काल जी कोळकी ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा घेतली होती, त्या संदर्भात आम्ही ग्रामसेवकांना प्रश्न विचारला की तुम्ही ऐनवेळीचे प्रश्न घेणार का. तर ते म्हणले हो घेणार, आणि तुम्ही तुमचे प्रश्न सुचवा, आम्ही त्याची उत्तर देऊ. आम्ही त्यांना दलित वस्तीच्या फंडाविषयी त्यांना विचारलं, तर त्यांची अशी उत्तर आली की हा करतो बघतो, माहित नाही, माहिती घेतो. आणि तिथला एक संबंधित कर्मचारी आहे, दलित वस्तीतलं काही काम आलं की त्याची 6-6 महिने कागद संबंधित रावसाहेबाला किंवा त्या अधिकाऱ्यांना पुरवायचे राहते. विचारणा केलं तर महिला असतील, वृद्ध असतील किंवा युवक कार्यकर्ते असतील तर त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तिथं. आजपर्यंत 15% ग्रामनिधी असेल, त्याचा कुठे खर्च केला जातो किंवा त्याचं काय होतं हे आजपर्यंत कोणालाच कळलं नाही. माझी प्रशासनाला किंवा मी या संदर्भात आम्ही ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेबांना या संदर्भात आम्ही तक्रारी अर्ज देणार आहे की गेल्या 10 वर्षापासून 15% ग्रामनिधी आणि जो समाज कल्याण विभागामार्फत जी कामं येतात त्याची अडवणूक का होते, वर्षानुवर्ष कामं का होत नाही. ज्या भागात दलित वस्तीची कामं झाली पाहिजेत तो भाग वंचित ठेवला जातो, तिथल्या लोकांना त्यांची अडवणूक केली जाते. पर्यायी त्याचं काय होतं की कामं न झाल्यामुळे, समजा एखादं गटर नाही झालं तर एखाद्या घरातलं पाणी दुसऱ्या घरात गेलं तर तिथं भांडणं होतात, आणि भांडणं झाली की एक संबंधित ग्रुप जाऊन एका घराची बाजू घेतो आणि दुसऱ्या घराला विरोधात ठेवतो आणि त्यातला विकास होऊन देत नाही. त्यांची भांडणं होऊनच, त्यांचा आपसात भांडणं होऊन तिथल्या भागाचा विकास होत नाहीत. पर्यायी माणसांना खूप त्रास होतोय. माझी विनंती आहे की ह्या संदर्भात आमच्या वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. गेले 10-15 दिवस कोळकीत गेले 10-15 दिवस कचरा गाडी बंद होती. तर त्याच्यावर प्रशासनाने काही निर्णय नाही घेतला. गाडी खराब झाली होती, ती दुरुस्तीला पैसे न देता त्यांना चाळवणी केली. पण त्या 10-15 दिवसात माणसांनी कचरा टाकायचा कुठं, आणि असे गंभीर असे काही विषय असेल तर त्याच्यावर प्रशासन निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे माणसांची खूप गचापुती, फोन केलं तर फोन उचलले जात नाहीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं, संबंधित नेते मंडळींकडनं त्याच्यावर कारवाई होत नाही किंवा माहिती घेतली जात नाही. तर वारंवार असे अनेक विषय आहेत कोळकी सारख्या जागी जे आरोग्य संबंधित आहेत, तर त्याच्याने तातडीने निर्णय झाले पाहिजेत, तर ते निर्णय तत्काळ होत नाहीयेत. आपण म्हणाला की तहकूब ग्रामसभा काल झाली, परंतु पलटण शहर आणि उपनगरामध्ये अशी चर्चा आहे की संबंधित सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये तूतूमय होऊन एकामेकावर अलिगेशन केले, याबाबत आपण काय सांगाल? बरोबर आहे, ते झालेलंच आहे तिथं. आम्ही त्यांना ज्यावेळेस विचारलं की बाबा आय त्यावेळेस येणारे प्रश्न तुम्ही घेणार आहे का, त्यावेळेस ग्रामसेवक म्हणाले ठीक आहे घेऊ आपण, काय अडचण नाही. मग तिथून मग अजून त्यावेळेला त्यांनी विषयच आम्हाला सांगितलं की आम्ही घेणार आहे म्हणून.
घेणार आहे म्हणलं प्रश्न विचारणार ना सगळी. ह्यात अजेंडा विषय नसताना सरपंच जे म्हणतात का नाही त्याचा काय विषयच ना, आपण त्याला विचारू केलेलं आहे सगळं, आणि विचारू केल्यामुळे सगळ्यांना विचारलं. त्यांनी बी हरकत दिली नाही त्याविषयी, ते बराच वेळ थांबले नंतर गेले, सगळं ऐकून गेलेत ती, असं काय नाही. आणि त्यांच्यातल्या जी तक्रारी होत्या त्या दोघांच्यातच चालू झाल्या. ग्रामसेवक सरपंच ह्यांच्यातच तक्रार होत्या ते त्यांच्यात चालू झाल्या साधारण तक्रारीचं स्वरूप काय होतं? की बाबा तुम्ही मला विचारलं नाही, मी तुम्हाला विचारलं नाही, ह्याच्यामुळं गावचा तुम्ही विकास राहिलात, पण ह्यांची भांडणे हे आपल्या लक्षात आलं की ह्यांचं कशावर पटत नाही हे आम्हाला माहित नाही, पण त्यांची भांडणं येते त्याच्यामुळे गावाचं नुकसान होत आहे, तितकंच खरं आहे. याबाबत आपण वरिष्ठांकडे कसं लेखी तक्रार करणार आहात? आम्ही याबाबत आदरणीय नेत्यांना बी सांगणार आहे, आम्ही रणजित नाईक निंबाळकर, त्याच्यापेक्षा पालकमंत्र्यांना आम्ही पत्र देणार आहे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बी आम्ही तक्रार करणार आहे. कारण आम्ही म्हातारे मेला दुःख नाही, पण काळ साकार नाही पाहिजे. आज एवढ्या लोकांचं जर तुम्ही नुकसान करत असाल तर चुकीच आहे नाही. तुम्ही आज गाव कारभार करताय, गाव कारभार लोकनेते, तुम्ही लोकनेत्यांनी तुम्ही गावचा विचार केला पाहिजे ना. तुम्ही जर आज सगळ्यांच्या देखत ग्रामसभेत तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बोलत असाल, चुकीच्या पद्धतीने भांडत असाल, तर आमच्या सरकारने सर्वसामान्य काय घ्यायचं? ग्रामविकास अधिकारी आम्हाला एक सांगतो, सरपंचाला एक सांगतात. ग्रामविकास अधिकारी बरोबर आम्हाला वेगळं सांगतात, सरपंचाला वेगळं सांगतात आणि गावाला वेगळं सांगतात. त्यांचं ते एकामेकाचे हे नाहीये, काय एकामेकाचे विचार जुळत नाहीयेत. भांडणं काल झाली का त्यांची झाली, तू मी झाली, तरी व्हिडिओ माहीत आहेत. हा, विरोधकांना खरं सांगतात, याबाबत आपलं काय मत? सत्ताधाऱ्यांना काय सांगणं आम्हाला माहित नाही, पण आम्हाला तर साफ चुकीचं सांगतात. ह्याच्या अर्थ त्यांच्या नेत्यांचं त्यांच्यावर लक्ष नाही ते नाही, आणि ह्यांचा जे कारभार चाललाय अतिशय भोंगळ पद्धतीने चाललेला आहे. त्या ग्रामसभेला किती सदस्य हजर होते ह्याची देखरेख करा. आज 1.5-2 महिने राहिले म्हणून तुम्ही जर गावावर लक्ष देत नसाल तर मागे 5 वर्षात तुम्ही काय काय केलं हे तुमच्या लक्षात येईल ना लगेच. किती सदस्य उपस्थित होते बघा. एखादा सार्वजनिक महत्वाचा प्रश्न असेल, आपण जर का ग्रामसभेमध्ये जर का विचारलं ग्रामसेवकाला, तर ग्रामसेवक सरळ म्हणतात अध्यक्षांना विचारा. नको त्या प्रश्नाला ग्रामसेवक उत्तर देतात. ज्या प्रश्नाला ग्रामस्थांना उत्तर अपेक्षित आहे त्या टायमाला अध्यक्षांकडे बोट करतात, सरपंचांकडे बोट करतात. हे काय मुळातच आम्ही न्याय मागायचा कुणाला? ह्या विषयात त्यांना अजिबात गांभीर्य नाही. त्याला चेष्टा मस्करी म्हणजे गाव चालवलं असं वाटतंय. आज तुम्ही एवढं मोठं गाव चालवताय, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुम्ही कसं सांभाळलं पाहिजे ह्याची त्यांना अजिबात जाणीव नाही. चेष्टा मस्करीत काचा विषय करायची त्याची भानगड होती. त्यांना वाटलं की बाबा ही लोक जे आलेत आपल्याला शुभेच्छा द्यायला आले, हे चांगलं चालले म्हणून. अशा परिस्थितीत ती वागत होती सगळी. ग्रामस्थ ग्रामसेवकांना प्रश्न विचारतात, पुढं प्रश्न उत्तर चाललंय आणि एक महाभाग कर्मचारी मागं बाजूला हसतोय. अरे काय हे काय चाललंय, काय हे म्हणजे कोणाचा कोणा अंकुश आहे का नाही? धन्यवाद.